पैठण नगरीचा राजा माझा असे महाज्ञानी, द्वारकेचा राणा भरितो त्यांच्या घरी पाणी. क्षमाशील वाणी त्यांची शांती ब्रह्ममूर्ती, रामकृष्ण हरी मंत्ररूपी दिली जगास्फूर्ती. भागवत धर्माची भव्य पावन इमारत, जनार्दन एकनाथ तिच खांब दिला भागवत, तिच खांब दिला भागवत. भागवत धर्माला विपुल ग्रंथ संपदेने समृद्ध करून भारूड या प्रहसनात्मक, रूपकात्मक व उपदेश मूल्य असलेल्या काव्य प्रकाराने समाजात जागृती घडून आणणाऱ्या शांती ब्रह्माशी आपणा सर्वांना परिचित करण्यासाठी मी कृष्णा कोल्हे, श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी, विषय मांडतो. सत्वर पाहुगे मला भवानी आई रोडगावाहीन तुला, रोडगावाहीन तुला भवानी आई रोडगावाहीन तुला. शांतीला आलेली नवीन पालवी, ज्ञानाचं चालतं बोलतं विद्यापीठ, भक्तीचा फुललेला मळा, ग्रंथ संपदेच्या अमृत सिंधूत न्हालेलं भारुडे, गवळणी, सोंगाड्या या रसपूर्ण लोककलेच्या साजाने नटलेलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व. वारकरी संप्रदायाचे संविधान करते आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला भक्तीच्या ओढीने ज्यांच्या ग्रहस्थ आश्रमात एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 तपे सेवा करावी वाटली असे कल्पद्रुम असणारे संत मांदियाळीतील महान संत म्हणजे संत श्री एकनाथ महाराज. रखरखत्या वाळवंटात तडफडणाऱ्या गाढवाला काशीचे पाणी पाजणारे, 108 वेळा अंगावर थुंकणारे, यवनावर किंचितही क्रोधित न होणारे व आपल्या सदनी नेहमी अन्नछत्र चालवणारे संत एकनाथ हे जात, धर्म, लिंग या भिंती भेदणारे शब्दांचे वारकरी होते. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाय हरी कावडीने, श्रीखंडा चंदन उगाळून करी, वस्त्र गंगा तीरी धूत असे. 36 वर्ष भगवंताने एकनाथा घरी सेवा करावी. किती हा भक्तीचा थोर महिमा. ज्ञानेश्वरांच्या समाधीला 235 वर्षे उलटली होती. माऊलींच्या समाधीचा लोकांना विसर पडला होता. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊन आळंदी स्थळी काढवेगा. ज्ञानदेवांनी स्वप्नात येऊन दिलेल्या दृष्टांताचे आचरण करीत त्यांनी आळंदी क्षेत्री जाऊन माऊलींच्या समाधीचा शोध घेतला व तिचा जीर्णोद्धारही केला. तसेच तत्कालीन कर्मठ पाखंडी लोकांनी लोकरूढी वाढवणाऱ्या ओव्या ज्ञानेश्वरीत घातल्या होत्या. त्या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरणही नाथ महाराजांनी केले. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, गवळणी, विराण्या, भारुडे या विपुल लेखनाने मराठी वाङ्मय समृद्ध करणारे ते शब्दांचे शिल्पकार होते. संत एकनाथांचा भारूड हा लोककाव्य प्रकार भक्ती आणि बोधाचा अमृत कुंभ आहे. सत्वर पाहुगे मला भवानी आई रोडगावाहीन तुला या भारुडातून संत एकनाथांनी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंवर आघात केला आहे. ते म्हणतात, सासरा माझा गावी गेला तिकडच खपू दे त्याला. यावेळी सासरा म्हणजे माझ्या ठाई असलेला कामरूपी विकार. काम हा सर्व विकारांचा आदी शत्रू मानला जातो. तो मनुष्याला विचार शून्य बनवतो आणि म्हणून त्याला नष्ट करण्याची मागणी नाथ महाराज करतात. सासू माझी जाच करते लवकर ने गतीला. यावेळी सासू म्हणजे क्रोध, जी भावना मनाला शांत करते. क्रोध हा माझ्या आत्म्याच्या शांत स्वरूपावर आघात करून मला अधपतनाच्या मार्गावर नेतो. क्रोधात आला मती भ्रष्ट होते, वाचा चाले हरीशी विसरते. म्हणून आर्त मागणी नाथ महाराज करतात. जाऊ माझी फडफड करते बोडकी कर गतीला. यावेळी जाऊ म्हणजे लोभ. ज्या ठाई सदा लोभ असे ते परमेश्वर कसा वसे. दांभिकतेचा मुखवटा घातलेल्या लोभापायी जोडलेले धन, बायका, मुलं हे फक्त स्मशानापर्यंतच माझी साथ देणार आहे. म्हणून हे भवानी माते, सर्व पापांचा वाप असणाऱ्या लोभाचा बुरखा फाडून मला सत्यप्रती आकर्षित कर. भारुडाच्या उत्तरार्धात महाराज नंदेचं कार्ट म्हणून मोहाचे वर्णन करतात. मोह म्हणजे मायेचा अंध आभास. जोपर्यंत जीव मोहाच्या पाशात अडकतो तोपर्यंत त्याला खरे आत्मज्ञान मिळत नाही आणि म्हणूनच माझ्या अंतःकरणातील मोहाला नष्ट कर अशी व्यापक मागणी ते करतात. दादला म्हणजे पती, जो विषयासक्तीचे प्रतीक आहे. माझ्यातील विषय विकार नष्ट कर म्हणजे मी सुलभतेने भक्ती मार्गात रममाण होईल. हे भवानी माते, मला समाधी स्थितीचा